मित्रांनो, मी सतीश देवरे. आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी विषय सामाजिक विज्ञान प्रकरण क्रमांक 16 आर्थिक उदारीकरण या प्रकरणाचा भाग 2 विषय आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन विषय आपण चर्चा करणार आहोत. त्यात WTOचे ध्येय, WTOचे कार्य आणि WTOचा भारतीय अर्थतंत्रावर झालेला परिणाम, त्यासोबत टिकाऊ विकासाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण WTO विषयी चर्चा करणार आहोत. WTO ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी एक संस्था आहे, जिचा उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे काही अवरोध आहेत, जे काही अडथळे आहेत, तर ते अवरोध दूर करण्याचा आहे. तर संयुक्त राष्ट्र संघाच्या सभ्य देशांद्वारे 1 जानेवारी 1995 पासून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी संस्था विश्व व्यापार संघटन सुरू करण्यात आले आहे. या संस्थेचे मुख्य केंद्र स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे आलेले आहे. WTOचे आज पूर्ण विश्वामध्ये जवळजवळ 164 जे काही देश आहेत, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की 164 देश WTOचे सभासद आहेत. हा विश्वाचा नकाशा आहे. यामध्ये लाल रंग हा त्या देशांचा आहे जे देश WTOचे सभासद आहेत. WTO अगोदर गेट या नावाने ओळखलं जायचं. गेट म्हणजे जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफ अँड ट्रेड, व्यापारासंबंधीचा सामान्य करार. ह्या गेटचे एकूण 8 राऊंड झाले आणि 8वा राऊंड जो आहे तो रुग्वे राऊंड म्हणून ओळखला जायचा. ह्या रुग्वे राऊंडमध्ये गेटचे विसर्जन करून WTOची स्थापना करण्यात आली. तर लक्षात ठेवायचं की WTOचे आज संपूर्ण विश्वामध्ये 164 देश त्याचे सभासद आहेत. वर्तमान काळामध्ये WTOचे डायरेक्टर जनरल रॉबर्ट ॲझव्हिडिओ आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत WTOचे ध्येय. तर WTOचे ध्येय म्हणजे विश्वातील देशांमधील व्यापारातील अडथळे दूर करणे. जकात आणि बिनजकात रूपी अवरोध, की जे पण काही अडथळे आहेत, तर ते विश्व व्यापारातील अडथळे कोणते आहेत, तर जकात आणि बिनजकात रूपी अवरोध. कोणत्याही देशाच्या आयात आणि निर्यातवरती जकात किंवा कर लावला जाणार नाही. शिवाय इतर राजकीय अवरोधांनासुद्धा दूर करण्याचं ध्येय WTOचं आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरचं ध्येय म्हणजे विश्व व्यापारात देशांच्या उद्योगांची संरक्षण नीती दूर करणे. विश्व व्यापारात देश स्वतःच्या घरगुती उद्योगांना वैश्विक उद्योगांच्या स्पर्धेपासून संरक्षण देण्यासाठी वैश्विक पातळीवर व्यापार करण्याच्या उद्योगांच्या वस्तूंच्या आयातवर कर लादतात. त्यामुळे त्यांच्याद्वारा उत्पादित वस्तू महाग होते. परिणामस्वरूप देशाच्या आंतरिक उद्योगांना त्यांचा फायदा होतो, कारण देशाच्या आंतरिक उद्योगांच्या वस्तू महाग असूनसुद्धा त्या विदेशी वस्तूंच्या तुलनेत स्वस्त वाटतात व विदेशी वस्तू स्वस्त असूनसुद्धा महाग वाटतात. यामुळे आंतरिक उद्योगांच्या वस्तू ग्राहक जास्त खरेदी करतात. परिणामस्वरूप त्यांना विदेशी उद्योगांच्या स्पर्धेपासून संरक्षण मिळते. तर WTO काय करतं की WTO या देशांच्या आंतरिक उद्योगांच्या दिल्या जाणाऱ्या संरक्षण नीतीला दूर करण्याचा प्रयत्न करतं. त्यानंतर WTOचं तिसरं महत्त्वाचं ध्येय म्हणजे वैश्विक व्यापारातील व्यापार नीती आणि आर्थिक नीतीमध्ये संकलन स्थापित करणे. तर वैश्विक व्यापार नीती आणि देशाची आर्थिक नीती परस्परांच्या विरोधी नसून एकमेकांच्या पूरक आहेत किंवा पूरक असल्या पाहिजे. त्यामुळे WTO वैश्विक व्यापार नीती आणि देशातील आर्थिक नीतीमध्ये संकलन साधण्याचं काम करतं आणि त्यांच्यामध्ये ज्या काही उणिवा असतील तर त्या उणिवा दूर करण्याचं काम विश्व व्यापार संघटन म्हणजे WTO करीत असतं. त्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे विश्वात उद्भवणारी व्यापारिक भांडणे निवारण करणे. तर WTOचे आणखीन एक महत्त्वाचं ध्येय म्हणजे जे काही विश्व व्यापारामध्ये जे काही देश आहेत, तर त्या देशांमध्ये जे काही व्यापारासंबंधी जे काही भांडणं उद्भवतात, तर ते भांडणं किंवा जे विवाद आहेत, तर ते विवाद दूर करण्याचं काम WTO
करीत असते. त्यानंतर आपण पाहायचं आहे की WTOचे कार्य. तर WTOचं प्रथम कार्य विविध लक्षी व्यापार कराराच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक स्वरूप तयार करणे. WTOच्या सभेत सर्वच देश एकमेकांसोबत व्यापारी करार करतात. त्यात वस्तूचे प्रमाण, किंमत आणि कर या विषयावर इतर देशांसोबत करार केलेला असतो. या विविध देशांच्या एकमेकांसोबत झालेल्या व्यापारिक कराराचे स्वरूप तयार करून अक्षरशः त्यांची अंमलबजावणी करण्याचं कार्य WTO करीत असतं. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे विश्व व्यापार संघटन विविध लक्षी राष्ट्रीय व्यापाराची चर्चा, विचारणा आणि वाटाघाटीसाठी फोरम म्हणून काम करीत असतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार करणाऱ्या देशांच्या प्रतिनिधींना एका जागी एकत्रित करण्याचं काम WTO करीत असतं. त्यांच्यात व्यापारासंबंधित वाटाघाटी करण्याची सोयीसुद्धा WTO करीत असते. त्यानंतर WTOचे तिसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे WTO हे भेदभावविहीन आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहित करतं. तर यामध्ये WTOचे एकमात्र कार्य आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्याचे आहे. व्यापारात विकसित किंवा विकसनशील देशांना मिळणाऱ्या लाभालाभच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा भेदभाव WTO मात्र करत नाही. म्हणजे विकसित किंवा विकसनशील हे WTOच्या दृष्टिकोनातून दोघंही सारखेच आहेत. त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशाच्या व्यापार नीतीमधील उणिवा शोधून त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचं काम WTO करीत असतं. WTOच्या माध्यमाने आज विश्वातील जवळजवळ 164 देश व्यापाराच्या माध्यमाने परस्परांशी जुळलेले आहेत. प्रत्येक देश आज आंतरराष्ट्रीय व्यापार करतो. त्यामुळे प्रत्येक देशाची एक विदेश व्यापार नीती असते. परंतु बऱ्याचदा या देशांची व्यापार नीती आणि आर्थिक नीतीमध्ये विरोधाभास किंवा काही उणिवा पाहावयास मिळतात. या देशांची विश्व व्यापार नीती आणि देशाची आर्थिक नीतीमधील उणिवा शोधून त्यांना मार्गदर्शन देण्याचं काम WTO हे करीत असतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत WTOचे भारतीय अर्थतंत्रावर झालेले परिणाम. तर विश्व व्यापारात भारताचा वाटा 0.5% होता. त्यात वाढ होऊन 1%पेक्षा जास्त झाला. म्हणजे WTOच्या स्थापनेच्या अगोदर भारताचा वाटा कमी होता विश्व व्यापारामध्ये. परंतु आज पाहायला गेलं तर विश्वाच्या एकूण व्यापारात भारताचा वाटा हा 1%पेक्षा पण जास्त झालेला आहे. तर WTOचीच रिपोर्ट आहे 2017ची. तर त्यामध्ये जगाच्या एकूण निर्यातीमध्ये भारताचा वाटा 1.60% एवढा आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे WTOचा सभासद झाल्याने भारताची तयार वस्त्राची निर्यात वाढली आहे. की WTOचा सभासद झाल्यामुळे भारताची जी काही टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे किंवा जो कापड उद्योग आहे आणि जे काही तयार वस्त्रांची जी काही निर्यात आहे तर त्या निर्यातीमध्ये पण सतत वाढ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा जो काही ग्राफ आहे या ग्राफच्या माध्यमाने आपण पाहू शकतो की टेक्स्टाईल म्हणजे कापड आणि तयार कापड यांची जी काही निर्यात आहे तर ती निर्यात सतत या ठिकाणी वाढताना आपल्याला हा जो काही ग्राफ आहे तो सतत आपल्याला वरती जाताना या ठिकाणी दिसत आहे. की ज्यामुळे आपण म्हणू शकतो की WTOचा सभासद झाल्यानंतर म्हणजे 1995 नंतर हा जो काही ग्राफ आहे कापडाच्या निर्यातीचा तो सतत आपल्याला वरती जाताना दिसतो. म्हणजे तयार वस्त्राची निर्यात जी आहे तर ती सतत वाढलेली आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे WTOचा सभासद झाल्याने भारत स्वतःच्या शेती उत्पादनाच्या निर्यातीत वाढ करू शकला आहे. भारत जो आहे तो कृषीप्रधान देश आहे आणि WTOचा सभासद झाल्यानंतर भारताची जी काही कृषी निर्यात जी आहे तर ती कृषी निर्यात सतत वाढलेली आहे. तर ती स्थिर दराने या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसत नाही. परंतु दरवर्षी कृषी निर्यात जी आहे तर ती कृषी निर्यात सतत वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निर्यातीत वाढ झाल्याने आयात कमी झाली आणि विदेशी भांडवलात वाढ झाली. WTOचा सभासद झाल्यानंतर
भारतामध्ये जी काही विदेशी गुंतवणूक आहे, ज्याला आपण FDI म्हणतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, तर त्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये पण सतत वाढ या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण पाहायचं आहे की टिकाऊ विकास म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, टिकाऊ विकासाची संकल्पना पर्यावरणाशी जुळलेली आहे. पर्यावरणाच्या सुरक्षतेशी जुळलेली आहे. तर टिकाऊ विकास म्हणजे असा विकास की पर्यावरणाला नुकसान पोहोचवल्याशिवाय केला जाणारा विकास. म्हणजे वर्तमान काळामध्ये आपण जो विकास करत आहोत, तर आपल्याला असा विकास करायचा आहे की ज्यामुळे पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचं नुकसान पोहोचणार नाही. तर टिकाऊ विकास म्हणजे काय? तर भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला नुकसान पोहोचवल्याशिवाय वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण करणे. म्हणजे वर्तमान काळामध्ये आपण जो विकास करत आहोत, तर तो विकास आपल्याला अशा रीतीने करायचा आहे ज्यामुळे भविष्याच्या पिढीला त्यापासून कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही किंवा पर्यावरणाचे जे काही संसाधन आहेत, जे काही नैसर्गिक संसाधन आहेत, तर त्या नैसर्गिक संसाधनाचा गैरवापर होणार नाही. तर थोडक्यात टिकाऊ विकास म्हणजे की पर्यावरणाला नुकसान पोहोचवल्याशिवाय केला जाणारा विकास. त्यानंतर नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण तसेच त्यांच्या संवर्धनाकरिता खालील व्यूहरचना स्वीकारली पाहिजे. तर नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर या ठिकाणी पुन्हा प्राप्य आणि पुन्हा अप्राप्य किंवा परंपरागत आणि बिनपरंपरागत असे नैसर्गिक संसाधन आहेत. तर पुन्हा उपयोगात घेण्यात येतील असे नैसर्गिक साधने जशी शेतीलायक जमीन, जंगले, जलसंपत्ती वगैरेचा उपयोग त्यांची गुणवत्ता टिकून राहील त्या पद्धतीने करावा. आणि जे नैसर्गिक साधने एकाचदा उपयोगात घेता येतील जसे कोळसा, पेट्रोलियम, खनिज तेल वगैरेंचा उपयोग आपण काळजीपूर्वक करायला पाहिजे. म्हणजे जे पुन्हा प्राप्य नैसर्गिक संसाधन आहे त्यांचाच वापर आपण करायला पाहिजे. उदाहरणार्थ जमीन आहे, जंगलं आहेत किंवा पवन ऊर्जा आहे, त्यानंतर सोलर एनर्जी आहे, तर याचा आपण जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. जे मर्यादित संसाधन आहेत तर त्यांचा गरज असेल तरच आपण वापर करायला पाहिजे. उदाहरणार्थ क्रूड ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे किंवा कोळसा आहे, याचा वापर जे आहे तर काटेकोरपणे आपण करायला पाहिजे किंवा गरज असेल त्यावेळेलाच आपण त्याचा वापर करायला पाहिजे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाहन व्यवहाराचा खर्च कमीत कमी होईल अशा रीतीने उद्योगांचे स्थान नक्की करावे. वाहनात आणि उद्योगात पर्यावरण मित्र टेक्नॉलॉजीचा उपयोग वाढेल असे प्रयत्न आपण करायला पाहिजे. तर या ठिकाणी उद्योगांची स्थापना कशा रीतीने करायला पाहिजे की उद्योगांची स्थापना अशा रीतीने करायला पाहिजे की ज्यामुळे वाहन व्यवहाराचा खर्च कमीत कमी होईल. तर या ठिकाणी प्रोफेसर वेबरची इंडस्ट्रियल लोकेशन थिअरी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे की उद्योगांची स्थापना कशा रीतीने आपण करायला पाहिजे. तर उद्योगाची स्थापना आपण त्या उद्योगांमध्ये कोणत्या प्रकाराचा कच्चा माल वापरला जातो. 2 प्रकारचे कच्चे माल असतात. एक उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये वजन धारण करणारे कच्चे माल आणि दुसरा कच्चा माल की उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये वजन कमी होणारे किंवा वजनामध्ये घट होणारा कच्चा माल. की ज्या उद्योगांमध्ये उत्पादनाच्या प्रक्रियेदरम्यान ज्या कच्च्या मालाचे वजन कमी होत असेल असे उद्योग आपण कच्च्या मालाच्या स्त्रोताजवळ स्थापन करायला पाहिजे. आणि उत्पादनाच्या प्रक्रियेदरम्यान ज्या कच्च्या मालाच्या वजनामध्ये वाढ होत असेल असे उद्योग आपण बाजाराजवळ स्थापन करायला पाहिजे. ज्यामुळे काय होईल, वाहन व्यवहाराचा किंवा जो काही ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे तो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जो आहे तो कमी होईल. त्यानंतर वाहनांमध्ये आणि उद्योगांमध्ये आपण इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी किंवा पर्यावरण मित्र टेक्नॉलॉजीचा वापर आपण करायला पाहिजे. त्यानंतर जी साधने अनेकदा उपयोगात घेता येतील त्यांचा महत्तम उपयोग करावा. जसे की वेगवेगळ्या पाणी पुरवठ्याच्या योजना एकापेक्षा जास्त उपयोगात, उदाहरणार्थ वीज, पूर नियंत्रण, वाहन व्यवहार वगैरेचा उपयोग आपण करतो. म्हणजे या ठिकाणी बहुउद्देशीय योजना आपण अंमलामध्ये आणायला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या नदीवरती जर आपण धरणचं जर बांधकाम केलं तर त्यापासून अनेक फायदे आपल्याला होतात.
त्यामधून आपण पाणी पुरवठा पण करू शकतो, वीजचं उत्पादन पण करू शकतो आणि जे काही त्याचा जो वापर आहे तो आपण इतर वाहन व्यवहारासाठी म्हणजे जलमार्गासाठी पण आपण त्याचा उपयोग आपण करू शकतो. म्हणजे बहुउद्देशीय योजना किंवा मल्टिपल गोल प्रोजेक्ट जे आहेत तर ते आपण करायला पाहिजे, की ज्यामुळे पर्यावरणाला आणि आपल्याला पण फायदा होईल. त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नैसर्गिक साधनांचा दुरुपयोग न होणे, औद्योगिक कचऱ्याचा बिनआयोजित निकास, विषारी रसायने, वाढत जाणाऱ्या घाणेरड्या वसाहती थांबविणे वगैरेवर नियंत्रण आणणे. तर नैसर्गिक संसाधनाचा दुरुपयोग होणार नाही अशाच रीतीने आपण औद्योगिक वसाहतीची स्थापना करायला पाहिजे आणि ज्या काही औद्योगिक वसाहती आहेत त्यांच्यामधून निघणारा जो काही इंडस्ट्रीयल गार्बेज किंवा इंडस्ट्रीयल जो कचरा आहे तर त्याचा आपण योग्य निकाल करायला पाहिजे. म्हणजे तो कचरा अगोदर जमिनीवर फेकण्या अगोदर किंवा घाण पाणी नदीमध्ये सोडण्याच्या अगोदर त्यामध्ये जे काही विविध प्रकारचे जे काही विषारी रसायन आहे तर ते विषारी रसायन आपण नष्ट करायला पाहिजे. त्याचप्रमाणे उद्योगांच्या आजूबाजूला म्हणजे शहरीकरण झाल्यामुळे जे काही उद्योगांच्या आजूबाजूला जे काही झोपडपट्ट्या किंवा ज्या काही घाणेरडी वसाहती आहेत तर त्या घाणेरड्या वसाहतीची स्थापनसुद्धा आपण करायला नको. त्यामुळे सुद्धा पर्यावरणाला जो आहे तर ते नुकसान पोहोचते. त्यानंतर पाचवा मुद्दा म्हणजे उत्पादनाच्या सर्व क्षेत्रातून सौर ऊर्जा व पवन ऊर्जासारख्या बिनपारंपरिक ऊर्जेचा उपयोग वाढविला पाहिजे. अगोदर पण आपण या मुद्द्याची चर्चा केली की बिनपारंपरिक ऊर्जा स्त्रोतचा वापर आपण करायला पाहिजे, ज्यामध्ये सोलर एनर्जी, विंड एनर्जी वगैरेचा वापर जो आहे तो आपण जास्त करायला पाहिजे, की ज्याच्यामुळे जे काही पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत म्हणजे पेट्रोल आहे, नैसर्गिक गॅस आहे, कोळसा आहे याचा वापर आपण काटेकोरपणे करायला पाहिजे किंवा गरज असेल त्यावेळेलाच आपण करायला पाहिजे. कारण की जे काही पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत ते मर्यादित आहेत आणि बिनपारंपरिक ऊर्जा स्त्रोत जे आहेत तर ते अमर्यादित पण आहेत आणि त्यापासून प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण पण पसरत नाही, म्हणून त्यांचा आपण जास्तीत जास्त वापर आपण करायला पाहिजे. त्यानंतर पर्यावरणाच्या सुरक्षेसाठीचे उपाय. तर पर्यावरणाच्या सुरक्षेसाठीचे उपायामध्ये वैश्विक स्तरावरती अनेक संस्था पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी काम करीत आहेत, ज्यामध्ये पर्यावरणाच्या सुरक्षतेसाठी स्वीडनच्या स्टॉकहोम शहरात 1972 पहिल्यांदा पृथ्वी परिषदचे आयोजन झाले. त्यानंतर वेळोवेळी वैश्विक स्तरावर पर्यावरण संबंधित वेगवेगळे अनेक संमेलन आणि शिबिरांचे आयोजन झाले. त्यात पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी अनेक पावलं उचलण्यात आली. तर 1972 पहिल्यांदा पृथ्वी परिषद भरण्यात आली, ज्यामध्ये पर्यावरणासंबंधी चे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांवरती चर्चा करण्यात आली होती आणि ज्यामुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचणार नाही किंवा येणाऱ्या भविष्यामध्ये कमीत कमी पर्यावरणाला नुकसान पोहोचून आपण विकास करायला पाहिजे वगैरे सारख्या मुद्द्यांवरती त्या ठिकाणी चर्चा झाली होती. त्यानंतर भारतामध्ये सुद्धा पर्यावरणाच्या सुरक्षतेसाठी अनेक पावलं उचलण्यात आलेली आहेत, ज्यामध्ये नंबर 1 देशातील शहरांच्या प्रदूषणाची माहिती प्रकाशित करणे. भारताचे जे काही विविध शहर आहेत त्या विविध शहरांमध्ये ज्या काही स्थानिक स्वशासनाच्या संस्था आहेत तर त्या संस्थांद्वारा प्रदूषणाची माहिती देण्यात येते आणि प्रकाशितसुद्धा करण्यात येते. प्रत्येक स्थानिक स्वशासनाच्या संस्थेद्वारा त्या शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे जे काही वायूची जी काही गुणवत्ता आहे त्या शहराची तर तीसुद्धा प्रकाशित केली जाते आणि इतर माहितीसुद्धा जी आहे तर ती स्थानिक स्वशासन संस्थेद्वारा जे काही राष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांना ती माहिती पुरवली जाते. त्यानंतर प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डची स्थापना करण्यात आलेली आहे. दरेक राज्यामध्ये एक प्रदूषण नियंत्रण बोर्डची स्थापना करण्यात आलेली आहे, की ज्यामुळे त्या राज्यात हवा प्रदूषण, जल प्रदूषण, जमीन प्रदूषण वगैरे सारखे प्रदूषण पसरणार नाही यासाठी दरेक राज्यामध्ये पोल्युशन अंडर कंट्रोल बोर्डची जी काही स्थापना आहे तर ती स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर पर्यावरणाच्या जागृतीसाठी लोकांमध्ये पर्यावरणाच्या संदर्भात जागृती यायला पाहिजे. लोक जे आहेत ते पर्यावरणाच्या संदर्भात जागृत पाहिजे. यासाठी विश्वभरात 5 जून हा वैश्विक पर्यावरण दिवस म्हणून
साजरा केला जातो, की ज्यामुळे लोक जे आहेत ते पर्यावरणाला नुकसान पोहोचवणार नाही आणि पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकाराच्या कार्यक्रम आहेत किंवा रेले आहेत, तर यांचं आयोजन जे आहे तर ते विश्व पर्यावरणाच्या दिवशी विविध प्रकाराच्या ज्या काही संस्था आहेत, सामाजिक संस्था, तर त्या सामाजिक संस्थांद्वारे याचं आयोजन केलं जातं. त्यानंतर 1981मध्ये भारत सरकारने वायू प्रदूषण नियंत्रण कायदा अंमलामध्ये आणला, की वायू प्रदूषण कमीत कमी व्हायला पाहिजे किंवा देशामध्ये जे काही वायू प्रदूषण होत आहे तर त्या वायू प्रदूषणाला कायदाकीय रीतीने थांबवण्यासाठी तर 1981मध्ये भारताने वायू प्रदूषण नियंत्रण कायदा प्रसारित केला, की ज्यामुळे जे आहे की त्यामध्ये जे काही 15 किंवा 20 वर्षापेक्षा अधिक जुने वाहन आहेत त्यावरती प्रतिबंध लादण्यात आला. त्याचप्रमाणे जे काही उद्योग आहेत त्या उद्योगांद्वारा पण जे काही वायू प्रदूषण होतं त्याची पण वारंवार चकासणी जी आहे तर ती चकासणी केली जाते. त्यानंतर ओझोनच्या स्तरांचे भोके, परमाणूच्या कचऱ्याचा निकाल, जैविक विविधतेचे जतन यासाठी वैश्विक समजुती करण्यात आलेली आहे. तर वैश्विक स्तरावरती अनेक संस्था ज्या आहेत तर त्या पर्यावरणाच्या बचाव करण्यासाठी किंवा पर्यावरणाला नुकसान न व्हावं यासाठी वैश्विक स्तरावर अनेक संस्था काम करत आहेत. उदाहरणार्थ IPCC इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, जे काही हवामानामध्ये जो काही बदल होत आहे तर त्या बदलाला थांबवण्यासाठी आणि त्यासाठी कोणती कारणं जबाबदार आहे तर ती कारणं शोधून त्याच्यावरती जे काही उपाययोजना जे आहेत तर ते उपाययोजना ही संस्था करत आहे. मित्रांनो, या प्रकरणातील ज्या मुद्द्यांवर आपण चर्चा केली ते तुम्हाला लक्षात आलेच असतील. या प्रकरणाचा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये पूर्ण करायचा आहे.